शिवसेना परिवारात आपला प्रवेश झाल्याबद्दल तुमचं मनापासून अभिनंदन आहे। शिवसेनेत त्यांचं आम्ही स्वागत करतोय आणि शिवसेनेच्या विकासावरती त्यांचा विश्वास आहे। पक्षप्रमुख आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेब हे कधीही जातपात धर्म न मानता विकासा डोळ्यासमोर ठेवून आदरणीय एकनाथराव शिंदे साहेबांनी महाराष्ट्राचा 2.5 वर्षात केलेला विकास सर्वसामान्य माणसाने पाहिला। ही गरिबाच्यासाठी झटणारे मुख्यमंत्री ज्यांचं दर वर्षाचं हे कोणी सर्वसामान्य माणसासाठी 24 तास उघडं राहायचं, त्या मुख्यमंत्र्यांनी जी कामं दिली त्या कामांच्या विश्वासावरती चोपडा शहरामध्ये जी कामं झाली याचा विचार करून आमच्या मुसलमान बांधवांनी शिवसेनेत प्रवेश केला, नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला। त्यांनी पाहिले की मागच्या 10-12 वर्षामध्ये जे काम झालेलं व्हायला हवी होती शहरात ती झाली नाही, पण ह्या 2 वर्षामध्ये जे आपण कामं मंजूर करून आणले तिचे कामं आता सुरूच आहे। काहींच्या वर्क ऑर्डर झाल्या, आता मागच्या आठवड्यात 10 कोटीची एक वर्क ऑर्डर झाली। राहिलेल्या जे गल्ली आहे जी कामं विकासाची ती कामं सुरूच आहे। या कामांवरती विश्वास ठेवून त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला। आमचे जिल्ह्याचे नेते आदरणीय गुलाबरावजी पाटील यांचंही या कामामध्ये आम्हाला सहकार्य लाभलं आणि या कामांच्या माध्यमातून आम्ही एका विचाराने विकास हा डोळ्यासमोर ठेवून विचाराच्या माध्यमातून एकत्र आलो आणि हे सर्व आले शिवसेनेत। त्या सर्वांचे मी मनापासून माझ्या परिवाराच्या वतीने आमदार म्हणून माझे आमदार लता सोनवणे, नामदार गुलाबरावजी पाटील आणि एकनाथरावजी शिंदे साहेब यांच्या वतीने मनापासून त्यांचं स्वागत केलेलं आहे, त्यांना कुटुंबात प्रवेश केला। अण्णासाहेब या मुस्लिम समाजाचे जे बांधव आहे हे मोठ्या संख्येने आलेले आहेत आणि येणाऱ्या नगरपालिकेमध्ये त्याचा आपला खूप मोठा फायदा होईल ना। मतदार आहेत आणि मतदार आले तर फायदा 100 आणि चोपडाकरांनी यावेळेला ठरवलेलं आहे की विकासाला मतदान द्यायचं, गप्पांना आणि खोटं बोलणाऱ्यांना मतदान करायला या वेळेला चोपड्याची जनता तयार नाही। गेल्या 35 वर्षापासून त्यांनी ते पाहिलेलं काय कालखंड, त्यांचं आयुष्य गेला तर येणाऱ्या भावी पिढीने त्यांना नावं ठेवायला नको की यांनी विकासाकडे लक्ष दिलं नाही, फक्त गोड बोलणाऱ्यांकडे लक्ष दिलं। एवढं न करता आपण विकासाबरोबर केली पाहिजे। या नवीन जनरेशनला वाटतं ना की आमच्या वाटेला काय ह्या सोयी येऊ नयेत, आमच्या वाटेला का महाराष्ट्र शासनाच्या ज्या योजना त्यांच्या येऊ नयेत, या योजनेचा सर्व लाभ